हॅलो मित्रांनो, एसआरच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो भावांनो, एडिटिंगच करत होतो मी. माझे डोळे बघू शकता. एडिटिंग करता करता एवढं मी मग्न झालो त्या एडिटिंगमध्ये, आणि हे भरपूर डिफिकल्ट आहे एडिटिंग वगैरे. तुम्ही बोलता की व्लॉग्स वगैरे टाकणं भरपूर सोपं आहे, पण एडिटिंग हे भरपूर कठीण आहे. आणि एडिटिंग करता करता बेहाल आहे. सौरभ जोशीचे व्लॉगला आपण नाही तकड देऊ शकत. काहीतरी आपण वेगळं काहीतरी करायचं, हे माझा विचार आहे नेहमी, तुमच्यासाठी, अथर्वसाठी आणि सगळ्यांसाठी. सो बघूयात. एडिटिंग करता करता बॉडी डिहायड्रेट भरपूर झालेली आहे. पाणी प्यायची इच्छा झाली होती. इथे माझा पाण्याचा बाटला जो मी बिस्लरीचा मागवतो तो पण संपलेला आहे. पण माझ्याकडे नेहमी बाटला जरी संपला असेल तरी माझ्याकडे नेक्स्ट ऑप्शन असतो हायचे बॉटल्स. मी नेहमी 2 बॉक्स ठेवतो पाण्याचे. जरी बाटला संपला तरी आपण हायड्रेट राहण्याची गरजेचं आहे भरपूर. एखादी बॉटल फोडायची फटकन आणि फटकन पिऊन घ्यायची. कसं आहे की मॅरेथॉनमध्ये सध्या प्रॉब्लेम आहे पाण्याचा. पाणी वगैरे तिथे व्यवस्थित येत नाही, त्यामुळे ही मी पाण्याची काळजी घेतो. पाणी हे भरपूर इम्पॉर्टंट आहे बॉडीसाठी. तुमची बॉडी ही 70% पाण्याने भरलेली असते, तर पाणी हे महत्त्वाचं आहे. कुठेही पाणी पिता तुम्ही वगैरे, ठीक आहे. हे माझे मित्र पण मला बोलतात की अरे भावा, सगळ्या ठिकाणचं पाणी पिलं पाहिजे आणि सगळ्या ठिकाणची सवय लागली पाहिजे. जर आपण कुठे गेलो तर आजारी वगैरे पडू, पण जिथे आपण आहोत तिथून जर चांगलं पाणी पित असेल तर बॉडी ही चांगलीच राहणार नेहमी. तर माझं एवढंच म्हणणं आहे की चांगलं पाणी पिया, चांगलं फूड खा. कसं होईल की पाणी जर चांगलं असेल तर तुमची हेल्थ पण चांगली असेल 100%. ठीक आहे, तर काळजी घ्या आपली. बघू शकता हा बाटला सध्या एम्प्टी झालेला आहे माझा. तोही मी हायरिचचाच आहे माझ्याकडे. पाणी मी कुठलं बाहेरचं पित नाही. बाहेर जरी गेलो तरी मी हायरिचचंच पाणीची बॉटल, मोस्टली इथे सगळीकडे हायरिचचंच पाणी मिळतं पनवेल परिसरामध्ये. आणि जर समजा तुम्ही अदर स्टेटमध्ये जात असेल तर बिस्लरी कॉमन आहे. बिस्लरी पण तुम्हाला तिकडे अवेलेबल होते. आणि जर समजा त्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं अवेलेबल असेल तर तिथला ब्रँड तुम्ही बघा. कुठली पाण्याची बॉटल तिथं फेमस आहे किंवा कुठला ब्रँड तिथं फेमस आहे तो तुम्ही तिथं घेऊ शकता. तर पाण्याची आणि खाण्याची काळजी जरूर घ्या. पावसाचे दिवस आहेत, हायजीनची काळजी घ्या. पाणी हे खूप इम्पॉर्टंट आहे बॉडीसाठी. कारण की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की 70% ही बॉडी आपली पाण्याने बनलेली असते. पाणी प्या, हायड्रेटेड राहा नेहमी. माझ्याकडे नेहमी मी बाहेर जाताना सुद्धा पाण्याची बॉटल ही कॅरी करतो. तुम्ही पण तसंच करा. इवन की आता तुम्ही बघू शकता, मी माझा फ्रीजर जरी ओपन केलं इथे सध्या बघू शकता की मी कुठे कुठे फिरलो आहे त्याचे सगळे मी मॅग्नेट्स इथे लावलेले आहेत. सध्या हे पूर्ण भरायचा विचार आहे माझा. भरूया. तुम्ही असं सहकार्य करा, आपण हा पूर्ण फ्रीज भरून टाकू. अजून एक फ्रीज घेऊ यासाठी फिरताना. तुम्ही आता जसं मी फ्रीज ओपन करेन ना तर माझ्या थंड पाण्याच्या बॉटल ऑलरेडी रेडी असतात. इवन की जर मला कधी थंड पाणी जर पाहिजे असेल तर माझी हायरिचची पाण्याची बॉटल दुसरी जी की सील पॅक आहे तुम्ही बघू शकता ती पण रेडी असते. कधी कधी थंड पाणी जी प्यायची इच्छा झाली तर ती पण मी पितो. पाणी भरपूर गरजेचं आहे भावांनो. तर तुम्ही पाण्यासाठी, फूडसाठी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा. यापूर्वी मी बिस्लरी पाणी वापरत होतो. पैसलीचा पाण्याचा बाटला पण मी मागवत होतो, बट त्यांची डिलिव्हरी प्रोसेस भरपूर लेट आहे. मॅरेथॉन या ठिकाणी मी मॅरेथॉन सोसायटीमध्ये राहतो. मला जसं मी सांगितलं की मॅरेथॉन सोसायटीमध्ये मी राहतो आणि तिथे त्यांची डिलिव्हरी प्रोसेस ही भरपूर लेंदी आहे. पण हायरिचची ही डिलिव्हरी प्रोसेस इन मॅरेथॉनमध्ये ही भरपूर चांगली आहे. तुम्ही जर समजा सकाळी ऑर्डर करतात तर दुपारपर्यंत तुमच्याकडे येते.
तुम्ही काही मागू शकता, बाटला मागू शकता, वॉटर बॉटल मागू शकता, 1 लिटर बॉटल, 500 ml बॉटल, 750 ml बॉटल, 250 ml बॉटल. जर तुम्हाला हे तुम्ही मॅरेथॉनमध्ये राहत असाल आणि जर तुम्हाला पाण्याची बॉटल हायरिचची पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचं नंबर आणि लिंक ही शेअर करीन तुमच्यासोबत, तर तुम्ही तिथून मागू शकता. खूप इझी प्रोसेस. त्यांचा व्हॉट्सअपचा ग्रुप असतो, त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर फक्त त्यांना मेसेज करायला लागतो की मला किती क्वांटिटी आणि काय लागेल ते सगळं टाकावं लागतं आणि ते लगेच इमिजिएट तुम्हाला डिलिव्हरी करतात. मोस्टली कधी कधी मी घरी नसेल तरी पण ते दाराच्या ठिकाणी ते हे ठेवून जातं आणि इमिजिएट पेमेंट ॲक्शन पण नसतं. ते पेमेंटसाठी तुम्हाला एक स्कॅनर पाठवतात आणि तुम्हाला हे डिलिव्हरीनंतर पेमेंट करणं गरजेचं असतं. कधी कधी माझ्याकडून राहतं, मी नेक्स्ट डे पण पेमेंट करतो, बट पाणी हे टाईम टू टाईम पोचतं हायरिचचं. जुली मॅडम आहेत मॅरेथॉनमध्ये, त्यांचा मी नंबर तुम्हाला नक्कीच शेअर करेन. जर तुम्ही मॅरेथॉनमध्ये राहत असेल, बिस्लेरीपेक्षा बरंचसं चांगलं पाणी आणि खूप क्वालिटीचं पाणी हायरिचचं आहे. हे मी असं ब्रँड ॲम्बॅसेडिंग नाही करत आहे, मला कोणी त्यांनी पैसे वगैरे दिले नाही, पण माझा एक छोटासा रिव्ह्यू आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करतो, बाकी अजून काही नाही आहे. तुम्हाला म्हटलं पाणी हे भरपूर गरजेचं आहे, तर त्यासाठी मी पिजॉनची बॉटल ही नेहमी कॅरी करतो बाहेर जाताना वगैरे. याच्यामध्ये 24 आवर्स तुम्हाला थंड पाणी, गरम पाणी हे नेहमी याच्यामध्ये असतं. ठीक आहे, तर हे तुम्ही तुमच्या कन्व्हिनियंटप्रमाणे जो ब्रँड तुम्हाला वाटत असेल, पण घरचं पाणी हे नेहमी उत्तम. मी आता सध्या प्युरिफाय करून वापरतो आहे, तुम्हाला दाखवतो. मी बोलचा प्युरिफाय, जसं तुम्हाला मी सांगितलं माझ्याकडे बोलचा प्युरिफाय असून सुद्धा मी बिस्लेरीचं पाणी वापरतो. बिस्लेरी म्हणजे बिस्लेरी ब्रँडचं नाही आहे, पण मिनरल वॉटर पाणी वापरतो, बिकॉज शरीरासाठी भरपूर गरजेचं आहे. पाणी अत्यंत गरजेचं आहे भावांनो, तर मी वापरतो. पहिले मी याचं सबस्क्रिप्शन घेतलं होतं बोल्टचं, 550 रुपये मला याचे सबस्क्रिप्शनचे चार्जेस दर महिन्याला भेटायचे. नंतर मी 1 वर्ष हे वापरलं. 1 वर्षानंतर मला कळलं की अरे यार, आपण याच्यामध्ये भरपूर इन्व्हेस्ट करतो आहे. पाण्याची क्वालिटी पण मॅरेथॉनमध्ये एवढी चांगली नाही आहे सध्याच्या घडीमध्ये तरी. त्याच्यानंतर मी विचार केला की काम करूयात, आपण हे आपण परचेस करू. आणि हे नंतर स्टार्टिंगला त्यांनी माझ्याकडून 1500 रुपये त्याचे डिपॉझिट चार्जेस घेतले होते. 550 रुपये त्यांचे मी पाण्याचे चार्जेस भरत होतो फॉर आय थिंक, आय डोंट नो किती लिटर्स ते मला पाणी देत होते. बट त्याच्यानंतर मी वापरत होतो. बट पाण्याची क्वालिटी आणि टेस्ट, कारण की मी बाहेर जायचो तेव्हा मी मोस्ट ऑफ बिस्लरीज किंवा हायरिच वगैरे ह्या बिस्लरी वॉटर, मिनरल वॉटर्स वापरत होतो. आणि त्याच्यानंतर मला आढळलं की बाबा हे पाणी पिऊन आपल्याला कधीतरी शरीराला त्रास होतो, कारण मला थ्रोटचा थोडंसं इश्यू आहे, मला टॉन्सिल वगैरे होतात कधी ना कधीतरी आपण पाणी वगैरे चेंज झालं तर. आणि त्यामुळे मी डिसाईड केलं की जर हे पाणी फक्त कुकिंगसाठी वापरतो, कुकिंगसाठी मी हे पाणी वापरतो. आणि जर समजा मला पाणी प्यायचं असेल तर आपला रेग्युलर बाटला जो आहे, आता बाटला संपलेला आहे आणि माझे नेहमी बिस्लरीचे बाटले म्हणजे हायरिचचे बाटले हे नेहमी इथे असतात माझ्यासाठी पाणी पिण्यासाठी. तर तुम्ही मित्रांनो पाण्याची काळजी घ्या, पाणी चांगलं पिया, चांगल्या क्वालिटीचं पिया. जसं फूड तुम्ही खाताय चांगलं. 20 रुपये एक बिस्लरीची बॉटल आउटसाईड तुम्हाला भेटते. हे जर तुम्ही समजा हायरिचचा एक बॉक्स मागवत आहे तर तुम्हाला भरपूर चीप रेट म्हणजे 8 रुपये 10 रुपये बिस्लरीची बॉटल पडेल. मी तुम्हाला लिंकमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकेन. जुली मॅडम आहेत आमच्या इथे, त्यांचा नंबर, तर तुम्ही त्यांच्याकडून मागू शकता. सो गाईज, भरपूर टाईम झालेला आहे. सौरभ जोशीचा ब्लॉग पण संपलेला आहे ऑलमोस्ट, तुम्ही बघू शकता. माझी पण झोपायची वेळ झालेली आहे, पण शेवटी काय करणार, चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, चांगल्या गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या आहेत. आणि सॉरी, चालतं, ट्रेंडिंग आहे थोडंसं, कपडे वगैरे हे नाही मॅटर करत. तुमच्यापर्यंत माझे जे व्लॉग्स आहेत ते पोचणं इम्पॉर्टंट असतं आणि मी जे तुम्हाला चांगले सल्ले देतो ते पोचणं इम्पॉर्टंट असतं. सहकार्य करा. असंच तुम्ही रील्स बोलतो आहे,
असंच तुम्ही व्हिडिओ किंवा व्लॉग्स लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्लॉग्समध्ये. हा दिवसातला सेकंड व्लॉग असेल माझा कदाचित, पण चांगल्या गोष्टी सांगण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन.